मायावती महाविहार BT8 अभी तो अंगड़ाइए महाविहार BT8 अभी नहीं तो कभी नहीं। धन्यवाद। तो मैं चाहूंगा कि माननीय कमलताई गवई अपने उद्बोधन देंगे। धन्यवाद। खाली आगे बढ़ो बोलता आकाश लामा। तो मैं अब नाराबाजी लगाना चाहता हूँ। जय भीम, नमो बुद्धाय, जय भीम। BT8 बिना चौरे आगे बढ़ो, बिना चौरे आगे बढ़ो, भिक्षु संघ आगे बढ़ो, भारतीय बौद्ध सभा आगे बढ़ो, समता सैनिक दल आगे बढ़ो, लद्दाख बुद्धिस्ट एसोसिएशन आगे बढ़ो, लामा एसोसिएशन आगे बढ़ो। साथियों नमस्कार, जय भीम, नमो बुद्धाय। आप देख रहे हैं द बुद्धिस्ट टाइम्स टीवी। मैं धीरेन्द्र कुमार। इस वक्त मैं महाराष्ट्र की धरती नागपुर शहर में हूँ। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी की धर्मांतरण दीक्षा भूमि हिंदू धर्म को त्याग कर बौद्ध धर्म को बाबा साहब अम्बेडकर जी ने नागपुर की पावन दीक्षा भूमि स्थल पर अपने लाखों समर्थकों के साथ में जो है धर्म परिवर्तन किया था। इस वक्त मैं नागपुर शहर के संविधान चौक स्थल पर हूं और आप इस वक्त सीधे मंच की ओर हम चल रहे हैं, जहां पर इस वक्त हजारों की संख्या में बौद्ध उपासक, अम्बेडकरी उपासक यहां पर लोग मौजूद हैं। तो आइए चलते हैं बिना किसी देरी के सीधे मंच की ओर। बाहेर पडली ते आता मागे फिरण्याचं काम नाही। त्यानंतर मुलांची परवानगी घेतली आणि ज्ञानज्योती भंतेजींना प्रवचन मागितली होती की काहीतरी मला संसारामध्ये काही स्वार्थ राहणार नव्हतं आणि पूर्ण वेळ तसे मी जास्तीत जास्त जनतेची सेवा करायची होती। फक्त पाठीमागे राहून पिक्चरमध्ये न राहता जास्तीत जास्त गोरगरिबांची सेवा करायची आणि दादासाहेब गवई यांना सपोर्ट करायचं, हेच एक माझं समर्पण होतं। तर अशामध्ये मंत्रीजींनी सांगितलं की तुम्ही शुभ्र वस्त्रामध्ये जास्त काम करू शकते आणि म्हणून तेव्हापासून मी एक शुभ्र वस्त्रामध्ये भिक्षुणी आपल्यासमोर सततच कार्य करत राहते। आणि माझं एक आहे की लहानपणापासून मला थकना मना आहे आणि साहेबांच्या जीवनात तुम्हाला कल्पना आहे की राजकारणी माणसाचा संसार आणि तेही दादासाहेब गवई सारख्यांचा संसार करणं हे किती कठीण काम होतं। कारण जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा दादासाहेबांच्या वर 100 केसेस होत्या। सगळेजण माझ्या आईला म्हणायचे काय माय कोण्या माणसाची पोरीचं लग्न लावून देऊन राहिली, पूर्ण वेळ आईच्या जेलमध्ये राहीन, पोरगी काय करेल। परंतु मला बाबासाहेबांचं कार्य आवडत होतं आणि दादासाहेब जे गोरगरिबांचं काम करत होतं, त्यामुळे पती म्हणून मी फार कमी, परंतु एक नेता म्हणून बाबासाहेबांचा सहकारी म्हणून मी त्यांच्याकडे जास्त पाहत होते। आणि म्हणून मुर्शीच्या सभेमध्ये जेव्हा मी शपथ घेतली की मी साहेबांना साथ देईन, तर ती शपथ मी शेवटपर्यंत पाळली। आज या ठिकाणी आदरणीय पूज्य भदंत भंते यांनी जो आदेश दिलेला आहे, कारण त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी कट्टर बुद्ध आहे आणि माझे पतीही कट्टर बुद्ध होते। बाकीच्या गोष्टी काही कारणामुळे गोष्ट बोलता येत नाही, त्याबद्दल मला माफ करा, पण आम्ही पूर्ण बुद्धिझमला वाहून घेतलेले लोक आहोत आणि त्यामुळेच की बुद्ध महाविहार हे आमचा अस्मितेचा प्रश्न म्हणून बसलेला आहे। मी आताच 5 तारखेला बुद्धगयाला जाऊन आले। बुद्धगयाला जाऊन आल्यानंतर तिथे त्यांना जे काही सहकार्य करता आलं तेही केलं आणि त्या मंडपाला
भेट देऊन आले आणि त्यांना सांगितलं की जे जे काही असेल ते आम्ही तुम्हाला संपूर्ण सहकार्य करणार आहोत. आणि आदरणीय भंतेजींना, आकाश लामाजींनाही मला हेच सांगायचं आहे की तुम्ही म्हणत असाल तर मी पूर्ण वेळ तुमच्यासोबत यायला तयार आहे, कारण मला थकवा माहीत नाही, झोप येत नाही, आणि जोही संकल्प मी हातात घेते तो संकल्प पूर्ण केल्याशिवाय मी इतकं बसत नाही. भंतेजीने जर आदेश दिला तुम्ही आदेश द्या, कारण की मला काय मरणाची भीती नाही आहे. कारण ज्यावेळेस दादासाहेबांच्या गळ्यात हार टाकला त्यावेळेस शिर कापून हातात घेतलेलं होतं, तशा व्यक्तीला तिने संसार कसा केला असेल ते तुम्ही विचार करा. कारण इतक्या थोड्या वेळामध्ये हे सांगणे ठीक नाही. आणि आता हा कार्यक्रम हा अगदी वेगळा आहे. समोर बसलेल्या माझ्या ज्या मुली आहेत त्या आहेत बाबासाहेब की बेटी और कमल ताईच्या लेकी. आपण विहारामध्ये जेव्हा धम्मचक्र प्रवर्तनामध्ये असंख्य मुली असतात त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो की एका मिनिटामध्ये गरोदर राहावं लागलं नाही, कळा सोसावं लागला नाही, शिक्षण करावं लागलं नाही, लग्न करावं भूमीच्या तिथे जेव्हा कार्यक्रम होतो तेव्हा असंख्य माझ्या प्रेम करणाऱ्या समोर दिसतात. अशा ह्या पोरी यांचं वर्णन काय सांगावं भंतेजी. एक एक महिला रणरागिणी आहे, एक एक महिला कव्हर करून संविधान चौक डॉक्टर बाबासाहेबांना जीवनभर साथ देणारी रमाई आहे, सावित्रीबाई आहे, वेळ प्रसंगी चौकात आहे, पाय वाचन आहे, लक्ष्मीबाई पण होऊ शकते. आणि मी माझ्या जीवनामध्ये हे सारे प्रकार करून दाखवलेले आहेत. तुम्ही महिलांच्या बाबतीमध्ये एवढं सांगेल की भंतेजींनी, आकाश लामाजींनी आम्हाला आदेश द्यावा. ह्या रणरागिणी इथं जरी एक एक असली तरी एकेकीच्या पाठीमागे एक एक हजार तरी रणरागिणी आहेत. आपण आदेश द्यावा. आणि मला खात्री आहे की ज्या वेळेस, कारण आंदोलनाचे काही मला काही नवल नाही आहे, मी पैदाच आंदोलन झालेली आहे आणि आयुष्यावर एवढे आंदोलन केलेले आहेत की त्यामध्ये जीवाची पर्वा न करता आंदोलन केलेलं आहे. जेव्हा भूमिहीनांचा सत्याग्रह झाला होता तर त्यावेळेस माझी मुलगी 6 दिवसाची होती. 6 दिवसाची बाई तुम्ही जेलमध्ये जाते का पाहिलं का तुम्ही, पण आपल्या बाया जेलमध्ये बांधित झाल्या होत्या त्यावेळेस. तर हे उदाहरण मी देण्याचं कारण एवढं की जर आमच्या ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखी जर बाहेर पडल्या तर हजाराला भारी आहे, हजाराला भारी आणि 100ला गोटे मारी. तर अशा महिला, आणि जेव्हा जेव्हा आंदोलन झालं त्यावेळेस महिलांची संख्या जास्त असायची. तर भंतेजींच्या नेतृत्वामध्ये आपल्याला हे महाबुद्धी महाविहार हे मुक्त करायचं आहे. मी भंतेजींना विनंती करेल की त्यांनी आदेश द्यावा आणि त्याप्रमाणे आम्ही सर्व महिला नवे पोरी सर्वजण त्यांच्या पाठीशी त्यांच्या आदेशाप्रमाणे राहायला तयार आहे. भंतेजी, मी जास्त न बोलता, कारण मी पूर्ण वेळ काम करतो हे तुम्हालाही माहीत आहे. म्हणजे लग्न झाल्यानंतर शाळेत गेल्यानंतर तर पूर्ण कामच करते, परंतु त्याही आधी मला झोप भूक किंवा काही असा थकवा वगैरे आळस वगैरे असं काही मला काही प्राप्त होत नाही. तर त्यामुळे आपण जर आदेश दिला तर त्या वेळेस आपण बोलाल अशी बाकीच्या कामात सध्या बाजूला ठेवेल आणि आपल्या जे आंदोलन आहे आणि तुमच्या तयार आपल्या हातात येईपर्यंत जेव्हा जेव्हा आपण मला आदेश द्याल त्यावेळेस आपला जेव्हा तुम्ही म्हणाल त्यावेळेस मी आताच म्हणजे सांगितलं तुम्ही तारखा सांगा, त्या तारखेमध्ये मी लिहून मी म्हणजे त्यावेळेस मी हजर राहील, त्या आंदोलनात भाग घेईन. म्हणजे याचा अर्थ असं नाही की 84 इयर्स म्हणजे बेबीच म्हणतात मला, म्हणजे म्हातारी म्हणत नाही. ते 84 इयर्स जी आपल्यासमोर बसलेली बाई आहे तिला काही प्रॉब्लेम नाही, तसाला काही प्रश्न नाही. एकदा प्रतिभाताईंच्या नात्याच्या लग्नाला गेली तर 22% वाढ आहे, बॉल आहे, म्हणजे दोन्ही पाय वेगळे कमातून गेलेले आहे, मानेला पट्टा आहे, कमरेला पट्टा आहे आणि असे हे दागिने घेऊन
साठा गेला म्हणतात, पण कमल त्याचा काटा गेलेला नाही आहे. आणि हा तर आपला अस्मितेचा प्रश्न असल्यामुळे आदरणीय रामाजी यांना मी सांगेन की त्यांनी फक्त आदेश द्यावा आणि बाकीचे सारे कामं तुम्ही ज्या ज्या ठिकाणी म्हणाल त्या त्या ठिकाणी आणि जे जे काही सहकार्य लागेल ते करायला मी तयार आहे, एवढंच सांगते. कारण आपल्या समोर जास्त बोलणं आपके सामने ज़्यादा कहना मुझे उचित नहीं लगता है, क्योंकि मैं आपके सामने आपके एक शिष्या हूँ, बहुत छोटी हूँ, इसलिए मैं इतना ही कहती हूँ कि आप जो आदेश देंगे वो हाथ जोड़ के मैं आपके चरणों में हाजिर रहूँगी. इतना मैं बोलती हूँ. आणि मी तुम्हाला एवढंच सांगते की आंदोलन खूप आंदोलन झालेले आहेत आपल्या जीवनामध्ये, पण ते सगळं सक्सेस झालेलं आहे. त्याला कारण है कि कोशिश करने वालों की हार नहीं होती. और मैं अभी जिंदा हूँ. और मगाशी म्हणतेजींनी सांगितलं की ते मरणार आहे. मी तुम्हाला सांगते की मी मरणार नाही आहे, परंतु मेलीच नसते. बुद्धमुक्तीचं जे आंदोलन आहे ते पूर्ण केल्यावरच मरेल, एवढं तुम्हाला सांगते. फक्त तुम्ही लोकांनी याच्यामध्ये राजकारण आणू नये. आदरणीय आकाश नामाजी आणि त्यांचा जो भिक्षू संघ आहे त्यांना पुढे करून, कारण राजकारण खूप झालं, त्याचं काय वाटोळं झालं हे तुम्ही डोळ्याने पाहता. आणि राजकारणाचे वाटोळे कोणी केले हे तुम्हाला पाहिजे. मी माझ्या नवऱ्याची पत्नी आहे म्हणून मी बोलते असं नाही, पण फ्रॅक्शन कोणी केली याचा तुम्ही अभ्यास करा. ते स्टेज नसल्यामुळे या ठिकाणी मी काही बोलत नाही. परंतु ह्या ठिकाणी धर्माच्या ठिकाणापेक्षाही बुद्धमुक्तीचा बुद्धगया मुक्तीचं आंदोलन हे नुसतं आपल्यासाठी नाही तर जगासाठी आवश्यक आहे. ज्या गौतम बुद्धाला त्या ठिकाणी बोधी प्राप्त झाली आणि ते बोधी म्हणजे ज्ञान एनलायटनमेंट हे सर्व विश्वाने स्वीकारलेलं आहे. आणि असं विश्वाने स्वीकारलेलं ज्ञानाच्या ठिकाणी तुम्ही असं राजकारण आणता हेही बरोबर नाही आहे. तर आपल्या समाजातील लोकांनी राजकारण आणू नये. आणि ज्या ठिकाणी जे राजकारणी लोक असेल ते कोणीही असो त्यांना सुद्धा समजायला पाहिजे की जे बुद्धगया ही विश्वाने मान्य केलेली आहे. परदेशातील लोक जेव्हा आपल्या देशात येतात एअरपोर्टवर आल्यानंतर ते पहिल्यांदाच त्या एअरपोर्टची माती लोकांना लावतात, कारण बुद्धाचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे. परंतु त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं म्हणजे बुद्धाला एनलायटेड म्हणजे प्रज्ञा ही बौद्धगयाला मिळाले असल्यामुळे हे संपूर्ण विश्वाचं हे एक मुख्य असं ठिकाण आहे, हे सगळ्यांनी जाणलं पाहिजे. तिथे काही एका जागेचा प्रश्न नाही. बुद्ध काही कोणत्या एका जातीचा नव्हते. बुद्धाला जेव्हा मानत असतात किंवा तथागत किंवा म्हणत असेल तर तथागत म्हणजे सत्यावर चालणारा, भगवान म्हणजे त्याचे सगळे अवयव भग्न झालेले आहेत, इच्छा आकांक्षा भग्न झालेल्या आहेत म्हणून त्याला भगवान म्हणतात. परंतु ते आपल्यासारखे एक माणूस होते. त्यांनी जी प्रज्ञा आपल्याला दिलेली आहे त्या प्रज्ञेचा स्वीकार संपूर्ण विश्वाला केलेला आहे. आणि त्या बौद्धगयाला आपण भारतीयच नव्हे तर जगातील सर्वच बुद्ध लोक आहेत ते सर्व मानतात. म्हणून सरकारचेही डोळे उघडण्यासाठी म्हणजे उघड्याचं कामच करू नये, कारण त्यांना जर नैतिकता असेल आणि जगातील विश्वातील सगळे लोक जर बुद्धगयाला मानत असतील तर त्यांनी ते बुद्धाच्याच हातात द्यावं असं मी ह्या ठिकाणी म्हणेन. जास्त न बोलता मी एवढंच सांगेन की मी तन मन धनाने आपल्यासोबत आहे. जेव्हा जेव्हा आकाशी लामाजी यांचा आदेश आला म्हणजे जे आपण हे सांगा, मी बाकीचे प्रोग्राम जरी दिले असतील ते प्रोग्राम कॅन्सल करेन. आणि तुम्ही ह्याही वयात विचार करा की मी जे माझ्या शरीराचं वर्णन केलेलं आहे त्या वयातही 22 तास मी कसे करत असेल याचा तुम्ही विचार करा. पण जिथे अस्मितेचा प्रश्न आहे तिथे जीवाची पर्वा नाही. आणि ह्याच्या आधी सुद्धा अनेक वेळा जीवाची पर्वा न करता जेवढे आंदोलन झाले समाजाभिमुख किंवा म्हणजे त्यांची इच्छा आहे की त्यांच्याशी बोलायचं, परंतु काही गोष्टी म्हणजे थोडा म्हणजे स्पष्ट असं बोलता येणार नाही. परंतु मैं तो इतना कहूँ कि आपके सामने बाकी एवढं आहे ना ठिकाणी मला आपण बोलावलं आणि आपण आता विश्वास टाकला. परंतु मी एवढं सांगेल की आजच्या क्षणापुरतं मी रामाजींच्या साथ नाही तर हे मुक्ती आंदोलन पूर्ण होईपर्यंत त्याच्या सोबत आहे.
आणि त्यानंतरही जिथं जिथं मानवतेचे कामं असतील त्या त्या ठिकाणी मी सगळ्यांच्या सोबत आहे आणि आतापर्यंतच्या जीवनामध्ये माझ्या 83 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जिथं जिथं नैतिक मूल्य आलेली आहेत मानवतेची कामं आलेली आहेत तेव्हा मी कुठलाही विचार न करता त्यावेळेस त्या सगळ्यांना साथ दिलेली आहे. आताही विश्व संघाच्या सोबत आहे, आकाशजी लमाईंच्या सोबत आहे. त्यांनी फक्त एक भदंत म्हणून मला आदेश द्यावा आणि ह्या मुक्ती आंदोलनाचं पूर्ण होईपर्यंत मी त्यांचं साथ आहे पुढेही राहील एवढी गाडी देते. आणि तुम्ही जे बोललेलं आहे की माँ की तो कभी बदला नहीं होगी, इतका मी हा कळते होती भंतेजींची इच्छाच आहे की ते वाक्य मी म्हटलेलं पाहिजे. आणि म्हणून मी यांची वाटच पाहत होती की हे वाक्य ऐकलं ते इथं आहे की निघून गेले. तर मी आपणा सर्वांना संपूर्ण मंगलमैत्री देते. सर्वांचे मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. धन्यवाद.